एक मारहाणीचा व्हिडिओ 1-1.5 महिन्याआधीचा समोर आला होता। बॅटने मारहाण करण्यात आलेली होती। दुसरा एक व्हिडिओ अजून एका कुटुंबाला मारहाण करण्यात आली होती, ज्यांनी तक्रार दाखल केली। आमच्या बरोबर आहेत आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया। अंजली जी, अखेर हा खोक्या भोसले, सतीश भोसले, त्याला प्रयागराज मधून अटक झालेली आहे। बाप रे, प्रयागराज मधनं? होय, म्हणजे तो 6 दिवस तो पोलिसांना गुंगारा देत होता आणि अखेर बीड पोलिसांना त्यांचं एक पथक प्रयागराजला गेलं आणि तिथे त्याला पकडलंय। नाही, पण म्हणजे तो एक परवाच्याच दिवशी तो एका माध्यमावर लाईव्ह होता। होय, त्याच्यानंतर तो प्रयागराजला गेला। म्हणजे खरंच कठीण आहे, पण ठीक आहे, आता जर पोलिसांनी शोधून काढलं असेल, बरं आहे, चांगलं आहे। आणि मला असं वाटतं की आता त्याच्याकडे एवढी जी संपत्ती आली ती कुठून आली, अगदी सोनं म्हणा, नोटा म्हणा, या सगळ्याचा आता उलगडा होईल। आणि काही भाग मला आता जो कळतोय की ते ढाकणे कुटुंबाबद्दलचा, तर ते जे तो माध्यमांशी बोलताना म्हणालाय ते अंशतः खरं आहे असंही मला कळतंय। त्यामुळे आता त्याची चौकशी होईल तेव्हा अनेक गोष्टी बाहेर येतील, पण अटक केली फायनली पोलिसांनी हे बघून बरं वाटतंय। होय, पण अंजली ताई, खरं आहे म्हणजे तुमची जी पहिली प्रतिक्रिया होती तीच कदाचित सगळ्यांचीच असेल की काय काय नेमकं बीडमधून समोर येते। सगळे जुने मारहाणीचे व्हिडिओ असतील आणि आता ही घटना समोर आली, तो पण एका नेत्याचाच कोणीतरी ओळखीचा निघाला। म्हणजे ह्या सगळ्या खरोखर धक्कादायक घटना आहेत। पण तरी धन्यवाद अंजली ताई, तुम्ही तुमच्या पातळीवर वारंवार अशा सगळ्या घटनांचा पाठपुरावा करत असता। महत्त्वाची ही बातमी आहे, सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले याला प्रयागराज मधून अटक करण्यात आलेली आहे। 2च दिवसांपूर्वी हा सतीश भोसले माध्यमांसमोर आला। एका माध्यमाला त्यांनी प्रतिक्रिया दिलेली होती आणि त्या प्रतिक्रियेमध्ये त्याने पोलिसांविषयीच वक्तव्य केलेलं होतं। या सगळ्या गोष्टी घडत असताना सुरेश धस यांचा हा कार्यकर्ता आहे असं समोर आलेलं होतं। इतकंच नाही, 2 व्यक्तींना मारहाण प्रकरणामध्ये त्याचा व्हिडिओ समोर आलेला होता। त्याच्या व्यतिरिक्त हा एक व्हिडिओ समोर आलाय जो गाडीमध्ये पैसे फेकतो आहे, हेलिकॉप्टरमधनं उतरतानाचा त्याचा व्हिडिओ आहे। एवढी सगळी पैसे मालमत्ता त्याच्याकडे आली कुठून? अजून एक अत्यंत मोठी बातमी ती म्हणजे हरण आणि मोरांची कत्तल करण्यासंदर्भात अनेक तक्रारी स्थानिकांनी या भोसले विरोधात केलेल्या आहेत।